So today we are going to discuss about the parturition. Yesterday we have seen already about the placenta. Placenta बद्दल आपण ऑलरेडी काल बघितलं आहे. तर आपण आज पाहणार आहोत पार्च्युरेशन. ठीक आहे. पार्च्युरेशन मीन्स दी डिलिव्हरी. मग आता पार्च्युरेशन म्हणजे काय की आईने मुलाला जन्म देणे त्याला आपण म्हणत असतो पार्च्युरेशन. आईने मुलाला जन्म देणे म्हणजे काय पार्च्युरेशन, त्याला आपण म्हणतो डिलिव्हरी. मग सोपी व्याख्या याची काय? इट इज द ॲक्ट ऑफ गिव्हिंग बर्थ टू दी बेबी. इट इज द ॲक्ट ऑफ गिव्हिंग birth to the baby. It is called as parturition. मुलाला जन्म देणे म्हणजेच काय पार्च्युरेशन. मग आता ही झाली आपली सिंपल डेफिनेशन. याला थोडी डीप मध्ये कशी करू आपण? तर आपल्याला माहिती आहे गर्भाशयाच्या आतमध्ये या बाळाची वाढ ज्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी या बाळाची वाढ गर्भाशयामध्ये पूर्ण होते त्यानंतर हा जो बाळ आहे जेव्हा या गर्भाशयामधून जेव्हा या युटेरसमधून बाहेर येईल, जेव्हा हा बाळ या गर्भाशयामधून बाहेर येईल त्या प्रक्रियेला आपण म्हणत असतो पार्च्युरेशन. मग याची दुसरी व्याख्या काय करू शकतो आपण? इट इज द एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटेरस. पहा, एक्सपल्शन म्हणजे बाहेर पडणे. एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटेरस. पण केव्हा? आफ्टर कम्प्लिटिंग द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचा पूर्ण टप्पा ओलांडून झाल्यावर जेव्हा हा बेबी या गर्भाशयातून बाहेर येईल तेव्हा त्याला आपण म्हणतो पार्च्युरेशन. मग पहा याची दुसरी डेफिनेशन काय करू आपण? इट इज द एक्सपल्शन ऑफ baby from the or outside the uterus after completing the duration of pregnancy. ही झाली आपली एक व्यवस्थित डेफिनेशन, अर्थपूर्ण व्याख्या. काय? तर हा जो बेबी आहे हा मदरच्या युटेरसमधून बाहेर येईल, मदरच्या गर्भाशयातून बाहेर येईल. मग आता कसं लिहिलं आपण त्याला? इट इज द एक्सपल्शन ऑफ बेबी आउटसाइड द युटेरस आफ्टर कम्प्लिटिंग द ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी. हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? आफ्टर कम्प्लिटिंग द ड्युरेशन ऑफ प्रेग्नन्सी. जर त्याने पूर्णपणे प्रेग्नन्सीचा ड्युरेशन जर कंप्लीट केला असेल 9 महिन्याचा आणि नंतर तो जर बाहेर आला असेल तरच त्याला आपण काय म्हणतो? पार्च्युरेशन. जर त्याने प्रेग्नन्सीचा ड्युरेशन कंप्लीटच नाही केला, तो जर त्याच्या आधीच बाहेर जर आला तर त्याला आपण म्हणत असतो ॲबॉर्शन. त्याला आपण म्हणतो गर्भपात. मग जेव्हा या बेबीची डेव्हलपमेंटच झाली नाही आहे आणि हा बेबी जर डायरेक्टली बाहेर आला तर त्याला आपण म्हणू काय? गर्भपात म्हणजे ॲबॉर्शन. तर ॲबॉर्शन म्हणजे काय की गर्भपात. आपल्याला माहिती आहे गर्भपात म्हणजे काय? बेबी पूर्णपणे डेव्हलपच नाही झाला, विकसितच नाही झाला आणि विकसित होण्याच्या आधीच तो जर गर्भाशयातून बाहेर आला तर त्याला आपण म्हणतो गर्भपात. मग ॲबॉर्शन जे असेल हे नैसर्गिकही असू शकते किंवा आर्टिफिशियल असू शकते, मानवनिर्मित असू शकते. ठीक आहे. मग आता आपलं पार्च्युरेशनची व्याख्या काय आहे की ज्या दिवशी तो प्रेग्नन्सीचा पूर्ण काळ संपवेल, त्याचा पूर्ण जो वनवास आहे कशाच्या आतमधला? युटेरसच्या आतमधला, तो पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा त्या प्रोसेसला आपण म्हणतो पार्च्युरेशन. मग ही झाली डेफिनेशन पार्च्युरेशनची. आता जेव्हा पार्च्युरेशन घडत असते तेव्हा पार्च्युरेशन होते तेव्हा काही प्रोसेस घडतात. कोणत्या प्रोसेस? की या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होते. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे हा युटेरस आकुंचन पावतो. म्हणजे असं कॉन्ट्रॅक्शन जर झालं तर काय होईल का? इथे जर याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आलं तर हा जो बेबी आहे हा बाहेर खालच्या दिशेने ढकलला जाईल
मग हे जे कॉन्ट्रॅक्शन होत असते युटेरसच्या आतमध्ये, हे कॉन्ट्रॅक्शनची डायरेक्शन आहे फ्रॉम अबाउट डाऊनवर्ड, वरतून खाली अबाउट डाऊनवर्ड काय होत असतात कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन होतात म्हणजे हे जे गर्भाशय आहे युटेरस हे वरून खालच्या दिशेने, वरच्या दिशेपासून खालच्या दिशेपर्यंत काय होत असते कॉन्ट्रॅक्शन होत असते. मग वरून वर एकदा कॉन्ट्रॅक्शन, नंतर खाली कॉन्ट्रॅक्शन, नंतर खाली कॉन्ट्रॅक्शन. याच्यामुळे काय होते की हा जो फिटस आहे, हा जो बाळ आहे, हा खालच्या दिशेने ढकलला जातो, खालच्या दिशेने ढकलला जातो. मग आता याच्यामुळे काय होते की या गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे ही जी मदर आहे, या मदरला भरपूर वेदना सहन करावं लागतं. जेव्हा युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होते तेव्हा मदरला काय सहन करावं लागतं, वेदना सहन करावं लागतं. त्या वेदनांना आपण म्हणत असतो लेबर पेन. मग लेबर पेन काय, डिलिव्हरी होण्याच्या वेळेस या आईला भरपूर साऱ्या वेदना सहन कराव्या लागतात. त्या ज्या वेदना आहेत त्याला आपण म्हणतो लेबर पेन. मग लेबर पेन कोणामुळे होते, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरसमुळे होते. कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. मग आता कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस कोणामुळे होते, तर पहा आपली एंडोक्राइन सिस्टीम. तुम्हाला सांगितलं होतं मी ऑक्सिटॉसिन नावाचा हार्मोन जेव्हा फिमेलमध्ये सिक्रेट होत असते, तर ऑक्सिटॉसिनची ॲक्शन तुम्हाला सांगितली होती की इट कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. जेव्हा पार्च्युरेशनची प्रोसेस घडत असते तेव्हा या गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन होणे, आकुंचन पावणे, त्याच्यासाठी एक केमिकल सबस्टन्स आवश्यक असतो. त्या केमिकल सबस्टन्सला आपण म्हणतो ऑक्सिटॉसिन. हे ऑक्सिटॉसिन सिक्रेट होत असते पोस्टेरियर पिट्युटरीमधून. ऑलरेडी आपण बघितलं आहे ऑक्सिटॉसिनचं काम. मग ऑक्सिटॉसिन कसा रिलीज होईल, आता इथे डायरेक्टली रिलीज तर होणार नाही. मग ऑक्सिटॉसिन रिलीज होण्यासाठी आणखी काहीतरी हार्मोन्स पाहिजे. तर हा जो फिटस आहे, जेव्हा याची पूर्ण वाढ झालेली असते, हा जो बेबी आहे, जेव्हा या बेबीची पूर्णपणे वाढ झालेली असते तेव्हा, आणि जेव्हा हा बेबी रेडी असतो कशासाठी, बाहेर येण्यासाठी, तेव्हा या बेबीच्या आतमध्ये असलेली जी पिट्युटरी ग्लँड आहे, ही पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते एक हार्मोन, तिचं नाव आहे ACTH. बेबीच्या आतमध्ये तयार झालेली पिट्युटरी ग्लँड ती सिक्रेट करते ACTH. बेबीच्या किडनीवर असलेली ॲड्रिनल ग्लँड ती एक हार्मोन सिक्रेट करते कॉर्टिकोस्टेरॉइड. ठीक आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा कॉर्टिकॉइड्स हार्मोन. ठीक आहे. मग आता हे या हार्मोनची लेवल वाढून जाते. ठीक आहे. केव्हा वाढते लेवल, जेव्हा हा जो बेबी आहे, हा बेबी याची ग्रोथ पूर्ण होते. पहा, when growth of baby or when the baby is ready for parturition. जेव्हा हा बेबी तयार आहे, कशासाठी तयार आहे, पार्च्युरेशन प्रोसेससाठी तयार आहे, तेव्हा हा बेबी काय करतो, बेबीच्या ग्रंथी कोणत्या पहा, तो बेबीच्या एक ग्रंथी आहे पिट्युटरी ग्लँड, दुसरी ग्रंथी ॲड्रिनल ग्लँड. तर ह्या ज्या ग्रंथी आहेत बेबीच्या, पिट्युटरी ग्लँड आणि ॲड्रिनल ग्लँड, ह्या काय करतात, तर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते ACTH, ॲड्रिनल ग्लँड सिक्रेट करते कॉर्टिकोस्टेरॉइड्स. ठीक आहे, किंवा कॉर्टिकॉइड्स हार्मोन म्हणजे कॉर्टेक्सचे हार्मोन, ॲड्रिनल कॉर्टेक्सचे हार्मोन. मग आता यांचे काय होऊन जाते, लेवल वाढते. काय म्हटलं मी, जेव्हा हा बेबी तयार आहे, कशासाठी, पार्च्युरेशनसाठी तयार आहे, ठीक आहे, तेव्हा या बेबीमध्ये असलेल्या दोन ग्रंथी, पिट्युटरी ग्लँड आणि ॲड्रिनल ग्लँड, हे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात. पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते ACTH, ॲड्रिनल कॉर्टेक्स सिक्रेट करतो कॉर्टिकोस्टेरॉइड. मग यांची काय वाढते, लेवल वाढते. मग यांची लेवल वाढल्यामुळे, या दोन हार्मोनची लेवल वाढल्यामुळे याचा इफेक्ट काय होतो, की याचा इफेक्ट होतो मदरवरती, आणि मदरवरती इफेक्ट झाल्यामुळे मदरची जी काही पिट्युटरी ग्लँड आहे, आता
या मदरची पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते एक हार्मोन ऑक्सिटॉसिन. मग काय झालं पहा बरं, या फिटसनी सिक्रेट केले दोन हार्मोन ACTH आणि कॉर्टिकोस्टेरॉइड. केव्हा सिक्रेट केले, याची पूर्णपणे वाढ झाली, हा तयार झाला. केव्हा पार्च्युएशनसाठी हा तयार झाला तेव्हा हा काय करतो, दोन हार्मोन सिक्रेट करतो. या दोन हार्मोन वाढल्यामुळे काय होते की हे दोन हार्मोन आईच्या रक्तामध्ये मिसळतात. ठीक आहे, प्लासेंटामधून आईच्या रक्तामध्ये मिसळतात. मग आईच्या रक्तामध्ये मिसळल्यानंतर की आईची पिट्युटरी ग्रंथी स्टिम्युलेट होते. मग आईची पिट्युटरी ग्रंथी स्टिम्युलेट झाल्यावर ऑक्सिटॉसिनचं हार्मोन जे आहे ते सिक्रेट होते पोस्टेरियर पिट्युटरीमधून आईच्या. मग ऑक्सिटॉसिनची लेवल काय होते, वाढते. मग ऑक्सिटॉसिनची लेवल वाढली की काय होते, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस कसं घडलं, त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, फिटस रिस्पॉन्सिबल आहे. फिटसचे कोणते हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, ACTH आणि कॉर्टिकोस्टेरॉइड. या हार्मोनची लेवल वाढली तर मदर काय सिक्रेट करते, ऑक्सिटॉसिन सिक्रेट करते. मग ऑक्सिटॉसिनमुळे काय होते की युटेरसचं पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन होते, युटेरस एकदम पॉवरफुली कॉन्ट्रॅक्ट होतो. मग कॉन्ट्रॅक्शनची डायरेक्शन काय पहा, अबाउट टू डाऊनवर्ड, वरून तर खालच्या दिशेने युटेरस काय होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो. ही गर्भपेशवी वरच्या दिशेपासून खालच्या दिशेपर्यंत काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. मग वरून जर खालच्या दिशेने कॉन्ट्रॅक्ट झालं तर वरचा पदार्थ खाली येईल. म्हणजे इथे काय आहे, बेबी आहे, म्हणजे वरचा जो बेबी आहे वर असलेला तो खाली ये सरकेल होता. हा वरती आहे, याचं कॉन्ट्रॅक्शन झालं तर हा बेबी खाली येईल. मग आता या कॉन्ट्रॅक्शनचा फायदा काय झाला की या कॉन्ट्रॅक्शनने या बेबीला खालच्या दिशेने ढकललं. ठीक आहे, मग आता या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होते, मदरला काय अनुभवावं लागते, पेन अनुभवावं लागते. ठीक आहे, कारण 9 महिने त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतच आहे, म्हणजे सॉरी रिलॅक्सेशन होतच आहे. हा जो युटेरस आहे हा 9 महिने एक्सपांड होऊन राहिला. हा प्रेग्नन्सीमध्ये काय होते, हा जो युटेरस आहे ते युटेरसची साईज वाढत 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 जाते आणि एवढी बनते. म्हणजे या मसल्स काय होतात, एक्सपांड होऊन जातात. आणि अचानक काय होते पार्च्युएशनमध्ये की याचं कॉन्ट्रॅक्शन होते, त्याच्यामुळे भयानक वेदना या फिमेलला सहन करावं लागतं. त्यालाच आपण म्हणतो लेबर पेन्स. ठीक आहे, लेबर म्हणजे त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते, मदरला मेहनत घ्यावी लागते. कशासाठी, त्या बेबीला बाहेर टाकण्यासाठी. म्हणून त्याला आपण म्हणतो लेबर पेन. मग लेबर काय आहे, व्हॉट इज लेबर, ही कोणती मेहनत आहे, याच्यामध्ये काय आहे ते पहा. It is the process which involves uterine and abdominal contraction. Uterine and abdominal contraction. ठीक आहे, मग आता हा बेबी कुठे टच होईल, तर हा सर्विक्सचा पार्ट आहे पहा. युटेरसचा जो खालचा जी ओपनिंग आहे त्या पार्टला आपण म्हणतो सर्विक्स. मग आता या बेबीला जर बाहेर यायचं आहे तर सर्विक्स काय झाला पाहिजे, डायलेट झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. मग सर्विक्स मोठा होतो याच्यामध्ये, म्हणजे काय होते याच्यामध्ये, आता याच्यामध्ये युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन झालं, ॲब्डोमेनचं कॉन्ट्रॅक्शन झालं, त्याचबरोबर डायलेटेशन ऑफ द सर्विक्स. मग ह्या ज्या प्रक्रिया आहेत यांनाच आपण म्हणत असतो लेबर. यांनाच आपण म्हणत असतो लेबर. लेबर म्हणजे काय की युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन, त्याचबरोबर जे पोटाचे स्नायू आहेत ॲब्डोमिनल मसल्स त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि या सर्विक्सचं डायलेटेशन, या तिन्ही प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, लेबर. लेबर म्हणजे काय, इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व युटेराइन अँड ॲब्डोमिनल कॉन्ट्रॅक्शन अँड डायलेटेशन ऑफ सर्विक्स. किंवा याला आपण म्हणू शकतो फिजिकल ॲक्टिव्हिटीज. या कशा ॲक्टिव्हिटीज आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामध्ये काय घडते, युटेराइन आणि ॲब्डोमिनलचं काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते आणि डायलेटेशन ऑफ सर्विक्स घडते. मग याच्यामुळे काय तयार होतं, त्या महिलेला पेन भेटतो. मग त्या पेनमुळे, त्या पेनला आपण काय म्हणत असतो, लेबर पेन. मग मदर काय अनुभव घेते, लेबर पेनचा अनुभव घेत असते. त्याला आपण म्हणत असतो जन्म देण्याच्या वेळी मिळालेल्या ज्या काही कळा असतात त्या फिमेलच्या, त्याला आपण म्हणतो लेबर पेन. मग लेबर पेन कोणत्या हार्मोनमुळे आलं, ऑक्सिटॉसिनमुळे आलं. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस म्हणजेच काय,
की लेबर पेन्स, हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला जातो की विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर इंड्युसिंग लेबर पेन्स. तर लेबर पेन्स कोणामुळे होतो? ऑक्सिटॉसिन हार्मोनची लेवल वाढल्यामुळे. ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी. मग आता आपण मेकॅनिझम पाहिलं डिलिव्हरीचं काय, की हा जो बेबी आहे हा पूर्णपणे तयार झाला तेव्हा त्याने ACTH कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेट केले. या ACTH आणि कॉर्टिकोस्टेरॉइड याच्यामुळे काय झालं की मदरनी ऑक्सिटॉसिन सिक्रेट केलं. ऑक्सिटॉसिन सिक्रेट झाल्यामुळे युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन झालं. कॉन्ट्रॅक्शनमुळे हा जो फिटस आहे हा खाली ढकलला गेला सर्विक्सपर्यंत. ठीक आहे, मग अजून हा फिटस बाहेर नाही आला. जेव्हा बाहेर येईल तेव्हा आपलं कम्प्लीट होईल काय, पार्च्युरेशन. मग आता हे जे आपण लिहिलं हे काय आहे, इट इज द मेकॅनिझम, की अशा प्रकारे. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ पार्च्युरेशन म्हणजे हे कसं कंट्रोल आहे, हे आहे न्यूरो हार्मोनल कंट्रोल, की पार्च्युरेशनचं न्यूरो हार्मोनल कंट्रोल. का हे कोणतं हार्मोन आहे, न्यूरो हार्मोन. ठीक आहे, पोस्टेरियर पिट्युटरीचे हार्मोन त्यांना आपण म्हणत असतो न्यूरो हार्मोन. मग पार्च्युरेशन ही प्रोसेस कशी कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, न्यूरो हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे. मग आपण एक वाक्य लिहू शकतो, पार्च्युरेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ न्यूरो हार्मोन. म्हणजेच कोणतं, तर ऑक्सिटॉसिन. ऑक्सिटॉसिन हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे पार्च्युरेशन प्रोसेस. मग आता पार्च्युरेशनमध्ये काही 3 स्टेजेस आहेत. पार्च्युरेशन 3 स्टेजेसमध्ये घडत असते. मग कोणत्या स्टेजेस आहेत त्या एकदा आपण पाहू. पार्च्युरेशनची प्रोसेस 3 टप्प्यांमध्ये घडते. तर कोणते टप्पे आहेत ते आपण एकदा पार्च्युरेशन इज डिवाइडेड into 3 स्टेजेस. 3 टप्प्यांमध्ये यांना आपण डिवाइड करतो पार्च्युरेशन. कोणते 3 टप्पे आहेत पहा. यातला पहिला टप्पा इट इज कॉल्ड एक्सपल्शन स्टेज. दुसरा टप्पा पहिला टप्पा आपला आहे डायलेटेशन. दूसरा आहे एक्सपल्शन स्टेज. तीसरा टप्पा आहे आपला आफ्टर बर्थ. ठीक आहे, तर पार्च्युरेशनला आपण 3 टप्प्यांमध्ये डिवाइड केलं, 3 टप्प्यांमध्ये वर्गीकरण केलं आणि हे तिन्ही टप्पे कसे आहेत, सिक्वेन्शियल आहेत. पहिला टप्पा डायलेटेशन, दुसरा एक्सपल्शन, तिसरा आफ्टर बर्थ. मग पार्च्युरेशन पहा. आता याच्यातला पहिला टप्पा डायलेटेशन. मग डायलेटेशन म्हणजे मोठं होणे. काय मोठं होणे, सर्विक्सचं जे एंड आहे ते काय म्हणे, मोठं होणे. सर्विक्सची जी ओपनिंग आहे ती काय म्हणे, मोठी होणे. मग या सर्विक्सची ओपनिंग जर मोठी झाली तरच काय बाहेर येईल, फिटस बाहेर येईल. ठीक आहे, मग याच्यात काय घडते की हे जे सर्विक्स आहे हे सर्विक्स काय होते, डायलेट होते. हे ताणले जाते, डायलेट होते. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय घडते, इट इन्व्हॉल्व्स डायलेटेशन ऑफ सर्विक्स. सर्विक्सचं डायलेटेशन होते. त्याच्यामुळे काय होते की हा जो फिटस आहे या फिटसचं हेड आहे या सर्विक्सला टच होऊन जाते, सर्विक्समध्ये येऊन टच होते. मग फिटल हेड टचेस द सर्विक्स. फिटल हेड सर्विक्सला टच होते. मग आता हे केव्हा टच होईल, आता फिटस आधी टच झालेला नसतो, तो केव्हा टच होईल,
जेव्हा युटेरस मध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल, सर्वात आधी हा जो फिटस आहे हा वरती आहे थोडा, हा जो फिटस आहे हा असा याच्या आतमध्ये होता, ठीक आहे. मग आता पहिल्या स्टेजमध्ये काय होते, कॉन्ट्रॅक्शन घडते. आपल्याला माहिती आहे मेकॅनिझम की फिटस रिलीज करतो, काय फिटस रिलीज करतो ACTH कॉर्टिकोस्टेरॉइड, त्याच्यामुळे मदर काय रिलीज करते, ऑक्सिटॉसिन. मग ऑक्सिटॉसिन रिलीज झाल्यामुळे काय होते, कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस होते. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरसमुळे हा फिटस खालच्या दिशेने काय होतो, मूव्ह होतो. मग खालच्या दिशेने मूव्ह झाल्यावर इथे काय होईल, डायलेटेशन ऑफ सर्विक्स. मग डायलेटेशन ऑफ सर्विक्स झालं की डायलेटेशनमुळे या फिटसचं जे हेड आहे हे टच होते सर्विक्सला, म्हणून आपण लिहिलं फिटल हेड टचेस द सर्विक्स. मग आता याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे, इट इन्व्हॉल्व्स powerful contraction of uterus. It involves powerful contraction of uterus which is induced due to increase oxytocin. हे कोणामुळे घडलं, which is induced due to increase oxytocin. मग याच्यामुळे काय घडलं, इट रिझल्ट्स इन पुशिंग द फिटस, इट रिझल्ट इन पुशिंग द फिटस टुवर्ड्स सर्विक्स. या फिटसला कुठे ढकललं गेलं, मग त्याच्यामुळे सर्विक्सकडे ढकललं गेलं. म्हणून इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की फिटल हेड टचेस द सर्विक्स, आणि या सर्विक्सचं सुद्धा काय होते, डायलेटेशन. आता जर आपण पाहिलं तर डायलेटेशन ऑफ सर्विक्स कोणत्या हार्मोनमुळे घडते, तर रिलॅक्सिनमुळे घडत असते. पहा, डायलेटेशन ऑफ सर्विक्स साठी एक हार्मोन पाहिलं, त्याचं नाव आहे रिलॅक्सिन. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस साठी हार्मोन पाहिजे कोणतं, फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस पाहिजे ऑक्सिटॉसिन. फॉर डायलेटेशन ऑफ सर्विक्स, फॉर डायलेटेशन ऑफ सर्विक्स कोणता हार्मोन पाहिजे, रिलॅक्सिन. रिलॅक्सिन हार्मोन कोण सिक्रेट करते, कॉर्पस लुटियम. मग आठवा आता एंडोक्राइन सिस्टीमचा भाग तुम्हाला सांगितलं, कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम सिक्रेट करते 3 प्रकारचे हार्मोन, कोणते कोणते, प्रोजेस्टेरॉन, ठीक आहे. जर प्रेग्नन्सी टिकून राहिली तर प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करते. त्यानंतर इनहिबिन सिक्रेट करते, की जी गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोनला काय करत असते, इनहिबिट करत असते. FHSLH यांना काय करते, ते इनहिबिट करते. इनहिबिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं होतं कॉर्पस लुटियम ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग पार्च्युरेशन कॉर्पस लुटियम सिक्रेट करते एक हार्मोन रिलॅक्सिन. रिलॅक्सिनचं काम असते डायलेटेशन ऑफ सर्विक्स, ठीक आहे. मग आता काय घडलं या स्टेजमध्ये, इट इन्व्हॉल्व डायलेटेशन ऑफ सर्विक्स, आणि त्याच्यामुळे काय झालं, फिटल हेड टचेस द सर्विक्स. मग डायलेटेशन ऑफ सर्विक्स कोणामुळे, ड्यू टू रिलॅक्सिन, ठीक आहे. त्याच्यानंतर इट इन्व्हॉल्व पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस विच इज इंड्यूस्ड ड्यू टू द इन्क्रीज लेवल ऑफ ऑक्सिटॉसिन. पण त्याच्यामुळे काय झालं, इट रिझल्ट इन पुशिंग द फिटस टुवर्ड्स द सर्विक्स. या फिटसला सर्विक्सकडे ढकलण्यात आलं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे या फिटसला जे कवरिंग आहे हे कवरिंग 2 लेअरने बनलेलं आहे. आतला लेअर एम्निऑन, बाहेरचा लेअर कोरिऑन. एम्निऑन आणि कोरिऑन. मग एम्निऑन आणि कोरिऑन काय होते, इथे ब्रेक होतो, ब्रेकडाऊन ऑफ एम्निऑटिक मेम्ब्रेन. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय घडते, ब्रेक डाऊन ऑफ एम्निऑटिक मेम्ब्रेन. या स्टेजमध्ये काय घडते की हे जे एम्निऑटिक मेम्ब्रेन आहे हे ब्रेकडाऊन घडते, याचं तुटून जाते ही मेम्ब्रेन, ठीक आहे. आता ही जी स्टेप आहे ही घडण्यासाठी फ्यू हवर्स लागतात. इट ऑकर्स इन few hours or it takes
फ्यू आवर्स, काही तास त्याच्यासाठी लागतात. तर याच्यामध्ये 8 ते 10 तास एवढा कालावधी लागतो. ठीक आहे, 8 ते 10 तास. या 8 ते 10 तासामध्ये काय होत असते की युटर्समध्ये भरपूर वेदना होतात, म्हणजे युटर्समध्ये भरपूर कॉन्ट्रॅक्शन होतात. ठीक आहे, आणि सर्विक्स रिलॅक्स होत असते. तर ही जी स्टेज आहे याला घडण्यासाठी जवळपास 8 ते 10 तास लागत असतात. ठीक आहे, 8 ते 10 तास ही प्रोसेस कंटिन्यू घडत असते डायलिटेशन. मग आता ही झाली पहिली स्टेज आपली. त्याच्यानंतर आपली दुसरी स्टेज एक्सपल्शन फेज. एक्सपल्शन म्हणजे काय, तर बाहेर येणे, एक्सपल्शन. मग एक्सपल्शन स्टेजमध्ये काय होणार, एक्सपल्शन स्टेजमध्ये आता ही स्टेज असते 20 ते 60 मिनिट. 20 ते 60 मिनिटामध्ये कोणती स्टेज घडते, एक्सपल्शन स्टेज. ठीक आहे, मग आता एक्सपल्शन स्टेजमध्ये काय होते, हा जो फिटस आहे, हा फिटस कम्स आउटसाइड द युटेरस अँड वजायना. काय घडलं याच्यामध्ये, एक्सपल्शन म्हणजे बाहेर आला, फिटस बाहेर आला कशातून, युटेरस आणि वजायनामध्ये. ही झाली एक्सपल्शन स्टेज. व एक्सपल्शन स्टेज 20 ते 60 मिनिट. ठीक आहे, एवढा त्याचा कालावधी. त्याच्यानंतर आफ्टर बर्थ. आफ्टर बर्थ ही जी प्रोसेस आहे ही आहे 10 ते 45 मिनिटापर्यंतची. ठीक आहे, 10 ते 45 मिनिटं लागतात याच्यामध्ये. ही जी स्टेज आहे याच्यामध्ये काय होते की आपण काय करतो या स्टेजमध्ये, की जो राहिलेला पार्ट आहे प्लासेंटा, प्लासेंटा इज रिमूव्ह. आपण काय करतो, प्लासेंटा काढून टाकत असतो. ठीक आहे, आफ्टर बर्थ म्हणजेच काय, या स्टेजमध्ये आपण काय करतो की जो प्लासेंटा आहे फिमेलच्या शरीरामध्ये राहिलेला, ठीक आहे, हा इथे जो काही प्लासेंटा असेल हा प्लासेंटा आपण काय करतो, काढून टाकतो. मग आफ्टर बर्थ ही तिसरी स्टेज शेवटच्या 10 ते 45 मिनिटामध्ये घडणारी. याच्यामध्ये आपण काय करतो, डॉक्टर काय करते की डॉक्टर हा प्लासेंटा काढून टाकतो. ठीक आहे, आणि जे काही वेस्ट असेल या फिटस ती सुद्धा तो बाहेर काढतो. म्हणून त्या स्टेजला आपण म्हणतो आफ्टर बर्थ, जन्मानंतरची स्टेज आफ्टर बर्थ. मग याच्यात काय करते, प्लासेंटा रिमूव्ह होते, वेस्ट फिटल वेस्ट सुद्धा काय होते, रिमूव्ह होते. मग ह्या झाल्या आपल्या 3 स्टेजेस, डायलेटेशन स्टेज, एक्सपल्शन स्टेज आणि आफ्टर बर्थ. तर सर्वात महत्त्वाची स्टेज आहे आपली डायलेटेशन. एक्सपल्शन स्टेज, फिटस कम आउटसाइड द युटेरस अँड वजायना. तो वजायना आणि युटेरसच्या बाहेर, म्हणजेच झाली एक्सपल्शन स्टेज. आफ्टर बर्थ 10 ते 45 मिनिटामध्ये शेवटच्या याच्यामध्ये काय घडलं, प्लासेंटा काढून घेतला आपण आणि जे काही वेस्ट होती ती काढून घेतली. ठीक आहे, तर हे झालं आपलं पार्च्युरेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिलिव्हरी. पार्च्युरेशन याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता.